सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गट ड पदभरती जी झाली होती, आपण त्याची टेस्ट सिरीज पण राबवली होती. ओके, एकदम व्यवस्थितरित्या राबवली होती. बरेच विद्यार्थ्यांचं निवड झालेलं आहे. कृपया ज्यांची राहिले त्यांनी कृपया फोटो आणि काय द्यायचे, तुमचं नाव वगैरे सर्व व्यवस्थित द्या. आम्हालाही तुमचं कौतुक करू द्या. ओके, तर बघा, अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे. तुम्ही बघून घेऊ शकता. प्रत्येकाचं नाव काही वाचू शकणार नाही, फक्त अपडेट द्यायचं होतं म्हणून तुम्हाला मी सांगत आहे. मार्क्स बघा तुम्ही, जनरल 192 म्हणजे 200पैकी 192 मार्कापर्यंत आहेत. 192, 186, 184, 182. बघा, अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला मी नेहमी सांगतो की 90 प्लस म्हणजे 100पैकी 90 प्लसचं टार्गेट ठेवा, तर तुम्ही सेफ झोनमध्ये राहील. आता ही गट डची होती, पेपर सोपा असतो. बरेच विद्यार्थी जे खूप वर्षापासून अभ्यास करत आहेत ते देखील त्या पदासाठी भरले होते, कारण आता एक टप्पा गेल्यानंतर नोकरीची गरज असते. तर तुम्ही ही PDF पाहिजे असेल तर टर्निंग पॉईंट्स या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ही PDF अवेलेबल होईल. ओके, तर तुम्ही बघा अशा प्रकारे किती चांगल्या प्रकारे अभ्यास करून विद्यार्थ्यांनी स्कोअर केलेला आहे. त्यानंतर टार्गेट 90 प्लसचंच ठेवा, परंतु 160, 170 बघा तुम्हाला, म्हणजे असं नको वाटायला की बा मी खोटं बोलतोय दरवेळेस. तर बघा 164, 160, 154 अशा प्रकारे स्कोअर आलेला आहे. आता हे बाकीचे जे आहेत, एक सर्व्हिसमॅन वगैरे काही जे प्रकल्पग्रस्त असतील तसं थोडंफार मेरिट कमी येतं, परंतु जनरल विचार जर केला तर 160च्या पुढेच तुमचं मेरिट आहे. ओके, आणि जर तुम्हाला आणखीन एक सांगायचे आहे की तुम्ही कितीही तुमच्याकडे फॅसिलिटी असू द्या, प्रकल्पग्रस्त असू द्या, माजी सैनिक किंवा इतर काही असू द्या, परंतु एक माइंडमध्ये फिट करून घ्या, जर तुम्हाला 90पेक्षा कमी मार्क पडले, ओके, 200पैकी 45%ची अट आहे, तर तुमचं निवड करणार नाहीत. त्यामुळं खूप काही फायदा आहे माझ्याकडे, अंशकालीन आहे, हे अमुक आहे तमुक आहे, असलं तरी नेहमी एक टार्गेट ठेवा. तुम्ही तुम्ही 90 म्हणजे तुम्हाला 90, जर तुम्हाला 89 मार्क पडले आणि तुमची एकच जागा आहे आणि एकच फॉर्म जरी असला तरी तुमची निवड होत नाही. हे एक माइंडमध्ये फिट करून घ्या. त्यामुळे विनंती आहे की कृपया करून अभ्यास ही ढिलं पडायचं नाही. 150, 160चं टार्गेट सर्वांनीच ठेवायचं आहे. तर सर्वांचं मनापासून अभिनंदन. ज्यांचे अंतिम निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे त्या सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स टीमकडून अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा. त्यासोबत प्रत्यक्ष यादी वेटिंग लिस्ट देखील ते डिक्लेअर केलेलं आहे. बरेच पोरं आता ह्याच्या फायनल लिस्टमधले बरेच पोरं गट ड पद असल्यामुळे तिथे जॉईन व्हायला जातील असं मला वाटत नाही, कारण बऱ्याच काही जणांचा दुसरीकडे देखील चांगल्या पदावर सिलेक्शन होऊ शकतं. तर हे बघून घ्या तुम्ही, तुमचं म्हणजे नाव असेल तर ते सगळं बघून घ्या. उगा एक अपडेट द्यायचं होतं म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर कृपया करून सगळं जे आहे ते सगळं अवेलेबल करून दिलेलं आहे तुम्हाला. ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.